देशभरातल्या तब्बल अनेक बँका 13 दिवस बंद राहणार आहेत। महाराष्ट्रात बँका बंद राहतील। सरकारची अर्जंट सूचना। आता 12 दिवस बँका बंद राहणार। 12 दिवसात कोणतेही बँकेचे व्यवहार होणार नाहीत। बँकेतून पैसे काढायचे असतील तर काढता येणार नाही, पैसे भरता येणार नाही, सर्व व्यवहार बंद। 12 दिवसात देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत। सरकारकडून वेळापत्रक आलेलं आहे। सर्वसामान्यांचा आता मोठी अडचण निर्माण होणार आहे। अतिशय धक्कादायक बातमी समोर सरकारकडून तारखांची यादी आलेली आहे। प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी या बँका बंद राहणार आहेत। तुमच्या जिल्ह्यात नेमकं केव्हा बँका बंद राहणार याची तारीख देखील लगेच पाहून घ्या, नाहीतर तुम्हाला मोठी अडचण येणार। तुमच्या जिल्ह्यात ज्या दिवशी बँक बंद असेल आणि त्या दिवशी जर तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल तर तुम्हाला येऊ शकते मोठी अडचण। त्यामुळे कोणत्या राज्यात आणि आपल्या राज्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या दिवशी बँका बंद आहेत, कोणत्या तारखांना तुमच्या जिल्ह्यात बँकांचे व्यवहार बंद असतील याची यादी तुम्हाला सांगणार आहेत। सरकारकडून वेळापत्रक जाहीर झालेले आहे। राज्यातील 36 जिल्ह्यापैकी कोणत्या कोणत्या दिवशी ह्या 12 दिवसात बँका बंद राहणार आहेत याची यादी तुम्हाला पाहून घ्यावीच लागेल। आणि ज्या दिवशी या बँका बंद असणार आहे आणि त्या दिवशी तुमचं जर एखादं काम अडलं तर तुम्ही नेमकं काय करायचं आहे हे देखील व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे। तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहेत। सगळे व्यवहार बंद, पैसे काढता येणार नाही, टाकता येणार नाही, पैसे पाठवता येणार नाही। सरकारचा निर्णय। आता पाहून घ्या तुमच्या जिल्ह्यात कधी राहणार बँका बंद। प्रत्येक जिल्ह्यासाठी तारखा वेगवेगळ्या आहेत। सरकारने बँका त्या ठिकाणी बंद करण्याचा जो निर्णय आहे पहा, काही काळात बँकाच्या फसवणुकीच्या घटना भरपूर वाढलेल्या आहेत। सर्वसामान्य माणसाची फसवणूक होत आहेत। वाढत्या फसवणुकीमुळे, घोटाळ्यांमुळे बँक सिस्टीम मध्ये आता बदल केले जाणार आहेत। त्यामुळे सर्व बँक खातेधारकांना मोठी चेतावणी आलेली आहे। पहा, काही दिवसांपूर्वी एक भयंकर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला। फोनवरून होत आहे फसवणूक, नवीन प्रकारची फसवणूक। 3 पैकी जर या 3 पैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला तर हा कॉल उचलू नका। जीव गेला तरी चालेल, पण हा फोन जर तुम्ही उचलला तर तुमचं बँक खाते एका झटक्यात रिकाम होईल। फसवणुकीचा नवीन प्रकार उघडकीस। तुमचं कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट खात्यात खातं असेल, या 3 नंबरपैकी एकाही नंबरवरून जर कॉल आला आणि तुम्ही जर कॉल उचलला तर एका झटक्यात तुमचं बँक खातं रिकाम होत आहे। सरकारने आता त्यामुळे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। 12 दिवसात वेगवेगळ्या तारखांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यात बँका बंद राहणार आहे। तुमच्या जिल्ह्यात केव्हा बँका बंद राहणार लगेच पाहून घ्या। आता पहा, तुम्ही पुरुष असो किंवा महिला असो, खात्यात पैसे असो किंवा नसो, बँक खात्यातले पैसे एका झटक्यात नाहीसे होतात। अलीगड जे उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे तेथील राहणाऱ्या एका महिलेच्या स्मार्टफोनवर एका अनोळखी व्यक्तीने कॉल केला। तिने तो कॉल उचलला। तिने विचारलं कोण बोलत आहात, तिकडून तो काहीच बोलला नाही, कुठलाही आवाज आला नाही। तिने परत विचारलं कोणाशी बोलायचं आहे, तुम्हाला कोणाचा नंबर पाहिजे आहे, तिकडून कुठल्याही प्रकारचा आवाज आला नाही। हा कॉल उचलल्यानंतर हा कॉल चालला फक्त 20 सेकंद। त्यानंतर हा कॉल कट झाला। कट झाल्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्यातून 1 रुपया कट झाल्याचा मेसेज आला आणि त्यानंतर 5 सेकंदानंतर 99,999 रुपये कट झाल्याचा मेसेज आला। तब्बल 1 लाख रुपयाचा चुना तो फोन नंबर त्या ठिकाणी उचलल्यामुळे त्या महिलेला बसलेला आहे। ती महिला आता बँकेच्या चक्रा मारत आहे। मग कोणता तो नंबर आहे की ज्यावरून कॉल आल्यावर पैसे कट होतात? ते 3 नंबर आहेत। या 3 पैकी कोणत्या एका नंबरवरून कॉल आला तर तो उचलायचा नाहीये। एका झटक्यातून पैसे जे आहे ते गायब होत आहेत। मग आता त्यामुळेच या ज्या बँका आहेत त्या बँकांच्या सिस्टीम मध्ये आता बदल होणार आहे। फसवणुकीचे प्रकारमुळे बँकेच्या व्यवस्थेवर ताण आलेला आहे। लोकांचा विश्वास कमी होत चाललाय। वाढत्या फसवणूक आणि घोटाळ्यांमुळे बँका बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे का असा प्रश्न आता त्या ठिकाणी विचारला जात आहे। या फ्रॉडला, फसवणुकीला आळा घालण्यासाठी काही कठोर पावले उचलले जात आहेत। आता पहा, त्यामुळे तुम्हाला आता या तारखा जाणून घ्याव्या लागतील। तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहताय कमेंट करा, कारण की तुमच्या जिल्ह्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार पूर्ण देशभरातून ही यादी आलेली आहे। कोणत्या राज्यात कोणत्या तारखांना या बँका बंद राहणार आहेत ही जी यादी आहे ती मे महिन्यासाठी आहे। नेटकच हा मे महिना आता सुरू झालेला आहे। मे महिन्यामध्ये
12 दिवस जे आहे त्या बँका बंद राहणार आहेत. हे जे फ्रॉड्स होत आहेत किंवा या फसवणुका होत आहेत याविषयी वेळोवेळी सूचना दिली जाते. पण 3 नंबर जे आहेत बघा, 3 नंबर जे आहेत की ज्यावरनं कॉल आला तर अजिबात उचलायचं नाही. त्याची त्या ठिकाणी माहिती पुढे मी सांगणार आहे. जर फसवणूक जर तुमच्याबरोबर झाली, जर बँकेतून पैसे कापले गेले कुठल्याही प्रकारे, तर कुठे तक्रार करायची तोही नंबर जारी करण्यात आला आहे. पण ही वेळापत्रक पाहून घ्या. तुमच्या जिल्ह्यात नेमकं केव्हा बँका बंद राहणार, राज्यात केव्हा बँका बंद राहणार, त्या दिवशी नेमकं काय करायचं आहे आणि फसवणुकीचे कोणते ते 3 नंबर आहेत की जे तुम्ही उचलायचे नाहीत. संपूर्ण सविस्तर पाहून घ्यायचं आहे. पहा, मे 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी बँकांची बँक आहे तिने कॅलेंडरनुसार बँकांना 12 दिवस जे आहे त्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. आता पहा, बँका बंद राहण्याचं खरं कारण हे काय फ्रॉड किंवा घोटाळा नाहीये, तर मे महिन्यामध्ये नियोजित सुट्ट्या आहेत. आता लक्षपूर्वक लक्षात घ्या की सुट्ट्या आहेत, या मे महिन्यामध्ये या सुट्ट्या आहेत. तर 12 दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या आलेल्या आहेत, ज्यामध्ये सण आहेत किंवा नियमित शनिवार रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. काळजी करण्याचं कारण नाही, पण माहिती असणं आणि त्यानुसार नियोजन करणं महत्वाचं आहे. आता पहा, मे 2025 मध्ये कोणत्या तारखांना, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये सुट्ट्या आहेत हे तुम्हाला आता जाणून घ्यावे लागेल. पहिला दिवस आहे बघा 1 मे 2025, ज्या दिवशी गुरुवार. तर गुरुवारी महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन, ज्यामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, तर अशा जवळपास 16 ते 17 राज्यामध्ये ज्या आहे त्या बँका बंद राहणार आहे. विशेषतः मुंबई, नागपूर, पुणे इथे बँका बंद असतील. त्यानंतर पुढचा जे आहे ज्या दिवशी बँक बंद राहील ती म्हणजे 4 मे 2025. 4 मे 2025 जो आहे तो रविवार आहे, त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे पूर्ण देशभरामध्ये या बँका बंद राहणार आहे. त्यानंतर पुढची तारीख आहे 9 मे 2025, ज्या दिवशी शुक्रवार आहे. त्या दिवशी रवींद्रनाथ टागोर जयंती आहे. इथे मुख्यतः पश्चिम बंगाल म्हणजेच कोलकातामध्ये त्या ठिकाणी बँका बंद राहणार आहे. त्यानंतर 10 मे 2025 पुढची तारीख 10 मे 2025, यामध्ये महिन्याचा दुसरा शनिवार असतो, ज्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये सर्व बँका बंद राहणार. आता पहा, पुढच्या 2-3 तारखा अशा आहेत की जिथे देशात, ज्या राज्यातील आपल्या भरपूर जिल्ह्यामध्ये बँका बंद राहणार आहे. पण जो दुसरा शनिवार जो असतो त्यामध्ये संपूर्ण देशभरातील सर्व बँका बंद राहतात, ज्यामध्ये पोस्ट ऑफिस असतील किंवा इतर सर्व बँका बंद राहतात. पुढची तारीख आहे पहा 11 मे 2025, ज्यामध्ये रविवार असून ती साप्ताहिक सुट्टी आहे. यामध्ये देखील संपूर्ण भारतातल्या बँका बंद राहणार. 12 मे 2025 रोजी सोमवार आहे, त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा आहे. तर बुद्ध पौर्णिमा निमित्त मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, जम्मू, छत्तीसगड सह महाराष्ट्रामध्ये देखील बँका ज्या आहेत त्या बंद राहणार आहे. यानंतर 16 मे पुढची तारीख आहे 16 मे शुक्रवार, ज्या दिवशी राज्य स्थापना दिवस आहे सिक्कीम, तर सिक्कीममध्ये बँका बंद राहतील. त्यानंतर 18 मे 2025 ला पुन्हा रविवार आहे, साप्ताहिक सुट्टी. संपूर्ण भारतामध्ये या दिवशी बँका बंद राहतील. 25 मे 2025, ज्यामध्ये शनिवार आहे, हा महिन्याचा 4था शनिवार आहे, ज्यामुळे देखील संपूर्ण भारतातील बँका बंद राहणार. त्यानंतर लगेच पुढचा दिवस 25 मे 2025 रविवार आहे, साप्ताहिक सुट्टी राहणार आहे. 26 मे 2025 सोमवार आहे, काजी नजरुल इस्लाम जयंती आहे, ज्यामध्ये फक्त त्रिपुरामध्ये त्या ठिकाणी बँका बंद राहतील. त्यानंतर 29 मे 2025 रोजी महाराणा प्रताप जयंती, फक्त हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहणार आहे. आता जसं तुम्ही पाहिले की या सुट्ट्या पूर्ण देशभरात एकसारख्या नाहीयेत. काही सुट्ट्या विशिष्ट राज्यापुरतं मर्यादित आहेत, तर काही सुट्ट्या पूर्ण देशभरासाठी आहेत. आता पहा, महत्वाची गोष्ट, आता जरी या बँक शाखा त्या ठिकाणी बंद असल्या 12 दिवस, तर घाबरून जाण्याची गरज नाही किंवा चिंता करण्याची तर अजिबात गरज नाही. या बँका जरी बंद असल्या तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन बँकिंग करू शकता, जी सेवा 24 तास सुरू असते. तुम्ही NEFT, IMPS, RTGS किंवा बिल पेमेंट, काय या गोष्टी सर्व कामं करू शकता. UPI वापरू शकता. फक्त तुमच्या शाखेने जर तुम्हाला मेसेज केला की या दिवशी UPI बंद आहे, तर मग कदाचित त्या दिवशी बंद राहील. त्यानंतर ATM वापरू शकता. ATM मशीन पुरेप्रमाणेच कार्यरत राहतील, तुम्हाला रोख रक्कम काढता येईल. यामध्ये कदाचित या काळामध्ये ATM मध्ये गर्दी असू शकते, रोकड संपण्याची शक्यता असू शकते, पण थोडंसं आधीच नियोजन केलेलं त्या ठिकाणी बरं आहे. मग याकरताच तुम्ही ज्या ज्या तारखा सांगितल्या आहेत त्या तारखांच्या आदल्या दिवशीच बँकेमध्ये जाऊन किंवा 1-2 दिवस बँकामध्ये जाऊनच तुमची कामे त्या ठिकाणी करून घ्या. सर्व पासबुक अपडेट करून घ्या, चेक जमा करायचा असेल तर करून घ्या, अधिकाऱ्यांशी बोलून घ्या. ऑनलाईन डिजिटल सेवांचा वापर करण्यासाठी तुम्ही सगळ्या त्या गोष्टी ॲक्टिव्ह करून घ्या. या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. दर महिन्यामध्ये या बँकांना सुट्ट्या असतात, तर याचप्रमाणे मे महिन्यातही सुट्ट्या आहे. फक्त आपण आपलं नियोजन करणं त्यासाठी गरजेचं आहे. सर्वांनी सावध राहायला हवं. फ्रॉड जो आहे
तर तो आता वेळोवेळी होत आहे. तर ते 3 नंबर कुठले आहेत? तर पहा +91 कुठल्याही मोबाईल नंबरच्या आधी +91 असेल, तर तो हा आपला देशाचा, भारताचा इंटरनॅशनल कोड आहे. +91 व्यतिरिक्त जर दुसरा कोड तुमच्या नंबरच्या आधी आला, +92 असेल, +105 असेल, +111 असेल, तर ते बाहेरच्या देशातून आलेले कॉल असू शकतात आणि ते कॉल ते जरी हिंदीतून बोलत असतील किंवा मराठीतून बोलत असतील, तर तरी देखील तुम्ही तो कॉल तात्काळ कट करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही तो फोन उचलणं त्या ठिकाणी उचलायचाच नाहीये. +91 जर नसेल, तर तुम्ही तो कॉल अजिबात त्या ठिकाणी उचलायचा नाहीये. कारण की तो बाहेरच्या देशातून आलेला कॉल असू शकतो आणि त्या माध्यमातून अनेक फसवणुका त्या ठिकाणी होऊ शकतात. तर त्यामुळे तुम्ही +91 व्यतिरिक्त कुठलाही नंबर त्या ठिकाणी उचलायचा नाहीये. तर या प्रकारची जी सूचना आहे, तर तुम्ही कोणालाही ज्यावेळेस कॉल करता, तर त्या कॉल लागायच्या आधी किंवा रिंग वाजण्याच्या आधी भारत सरकारच्या माध्यमातूनही ही सूचना आता वेळोवेळी दिली जात आहे आणि ज्यामध्ये एक नंबर सांगितला जात आहे. जर फ्रॉड आला तर 1930 1930 तर हा नंबर आहे. तर या नंबरला कॉल करून तुम्ही फ्रॉड झाल्याची माहिती देऊ शकता, तक्रार करू शकता. हीच माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.